बाबा महान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा देव जी को प्रणाम। परमात्मा एक। चाय कुठे म्हटलं साखर कुठे माहिती तिकडे 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 साखर सर्व सेवकासाठी एक शायरी है। तारों की कहानी सितारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी। तारों की कहानी सितारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी। अरे हम तो सेवक कब के मर जाते, लेकिन हमारी जिंदगी बाबा रामदेव जी ने सवारी। लेकिन हमारी जिंदगी बाबा रामदेव जी ने भवनाथ नाही आलो, भवनाथ नाही आलो, भवनाथ नामी आलो। उठीत येशील का? प्रत्येक सेवकाला वाटते की बाबा मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही, पण तुम्ही माझ्यापर्यंत आले. म्हणून कोणाकोणाला वाटते की बाबा माझ्या घरी असले पाहिजे, सदैव माझ्या सोबतीला असले पाहिजे. कोणाकोणाला वाटते दोन्ही हात वर करायचे आहे आणि टाळ्यांचा गडगडाट काय? बोल भगवान बाबा हनुमान जी की, महान देवी बाबा रामदेव जी की, परमात्मा परमात्मा म्हणून महाद्यादी जुमन बाबा महाद्यादी सामने कर मोबाईल. मला सांगा बाबांनी आपल्याला ही मानव वाटून दिली आहे. कधी कोणाला धुंदगत मागितली आहे का? कधी कोणाला धुंदगत मागितली नाही. कधीच कोणत्या गोष्टीचा मोह केला नाही. म्हणून तुमचा दुसरा वाटून दिली आहे. बाबांची एकच इच्छा होती की प्रत्येक सेवकाला सत्य मर्यादा आणि प्रेमाचे आश्रम व्हावं आणि
येत नसेल. आपले जे मार्गदर्शक असतात ते 20, 7, 11, 21 याप्रमाणे कार्यरत असतात आपल्याला बरोबर 20, 7, 11, 21 याप्रमाणे कार्यरत असतात आपल्याला आणि ते आपल्याला मिळवायचं असतं. आपण जेव्हा मार्गदर्शकाकडे कार्य केलं जातो त्यावेळी आपले जे मार्गदर्शक असतात आपले जे मार्गदर्शक असतात ते सांगतात की दादा तुला सर्व तारीख सकाळी उठून जोर लावायची आहे आणि आपल्या जोर लावण्याची टायमिंग काय असते आपल्या जोर लावण्याची टायमिंग 5, 5:30च्या दरम्यान आपल्याला जोर लावायची असते बरोबर 5, 5:30च्या दरम्यान आपल्याला जोर लावायची असते आणि हे महत्त्वाचे आहे कारण जोपर्यंत आपण हा आपल्यातला झोपलेला मनुष्य जागवणार नाही तोपर्यंत मानव धर्म काय कधीही करणार नाही. आपल्यातला जो आळसपणा आहे आपण त्याला कधीही त्यागणार नाही तर परमात्मा काय कधीही भेटणार नाही. म्हणून एक गरीब सेवक जेव्हा सकाळी झोप लावतो तेव्हा काय म्हणतो बघा
बाबा